तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMI नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा परत अपडेट घेऊन आलो आहे आपण, जे आहे NHM संदर्भामधला। पहा, NHMमध्ये जे NHMचे कर्मचारी आहेत 10 वर्षानंतर नियमित होतील, म्हणजेच परमनंट होतील, असं जो आहे तो GR आलेला होता। त्यानंतर त्या GRमध्ये काही करेक्शन आलं, मग तो करेक्शनसाठी GR गेला। त्यानंतर आता सध्या जे आहे लेटेस्ट अपडेट आलेला आहे। पहा, 17 नोव्हेंबरचा अपडेट आहे। आज 20 नोव्हेंबर आहे, म्हणजे 3 दिवसापूर्वीचा अपडेट आहे। तारीख तुम्ही पाहू शकता, दिनांक 17 नोव्हेंबर 2025, 3 दिवसापूर्वीचा अपडेट आहे। तर काय आहे पाहून घेऊ। जर आवडलं तर नक्की व्हिडिओ लाईक करा। तर चला स्टार्ट करू। पहा, काय सांगितले, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित पदावरील समावेशन करण्यासंदर्भात समिती गठीत करण्याबाबत। तर या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे, जे ही कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना परमनंट करण्यासाठी। तर ते कोण कोण आहेत, कशी आहे ती पूर्ण प्रोसेस पाहू। पहा, या ठिकाणी अन्वय निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून, जे ऑलरेडी जे निर्गमित झालेलं आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून, त्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी जवळपास 10 वर्षापैकी किंवा त्यापेक्षा जास्त सेवा जे कोणी दिलेल्या आहेत, कर्मचाऱ्यांचे आरोग्य तसेच ग्रामविकास विभागातील मंजूर समकक्ष पदावर या ठिकाणी जे आहेत, लक्षात असू द्या, जे आरोग्य विभागामध्ये पदभरती आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग एक भरतं, त्यानंतर दुसरी एक पदभरती म्हणजे ग्रामविकासामधून पण काही पदं भरले जातात। ठीक आहे, तर त्यासाठी ते दोन्ही विभाग या ठिकाणी ॲड केलेले आहेत। पदावर सेवा समायोजन करण्याबाबत 4/11/2025 रोजी जे आहे मंत्रिमंडळाने घेतलेल्या बैठकीमध्ये जे सुधारित संदर्भ जो आहे 2 अन्वय निर्गमित करण्यात आलेला आहे। संदर्भ 2 जो आहे अन्वय निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णयात मुद्दा जो 7वा आहे, मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार आरोग्य अभियंता अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्याचे नियमित पदावर समायोजन निकष ठरवण्यात मुख्य सचिव, त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या याच्या अध्यक्षतेखाली जे आहे इंटर डिपार्टमेंटल ज्याला म्हटलं जातं आंतरविभागीय समिती स्थापन करण्यास मान्यता प्राप्त झालेली आहे। सदर मान्यतेच्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाकरिता जे आहे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समिती करण्यात आलेली शासनाच्या विचाराधीन होती। तर त्यामध्ये कोण कोण आहे पहा, या ठिकाणी शासन निर्णय हा जो आहे या दोन्ही तारखेचा शासन निर्णय असणार आहे। तर पहा, मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार संदर्भ 2 जो आहे निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावरील समायोजन करण्याकरता मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखालील प्रमाणे विभागीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये पहा मुख्य सचिव जे आहेत या समितीचे अध्यक्ष असणार आहेत, जे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव आहेत। त्यानंतर पहा, अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग सेवा हे सदस्य असतील। त्यानंतर अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग हे सदस्य असतील। न्याय विभागाचे प्रधान सचिव सदस्य असतील। त्यानंतर प्रधान सचिव ग्रामविकासचे आहेत सदस्य। त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग जे सचिव आहेत ते पण या ठिकाणी सदस्य आहेत। त्यानंतर आयुक्त आहेत आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य विभागानंतर ते पण सदस्य असणार आहेत। संचालक आरोग्य सेवाचे सदस्य आहेत आणि उपसचिव जे आहेत राष्ट्रीय आरोग्याचे सदस्य सचिव आहेत। त्यानंतर पहा, माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 4/11/2025 रोजीच्या झालेल्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे। तर पहा, या ठिकाणी हा जो शासन निर्णय हा जो GR आहे ऑलरेडी आपण तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओवर। तुम्ही जर डेली आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहत असताल अपडेट, तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल। जर जे कोणी नवीन आलेलं आहे तर तुम्ही अगोदरचे जाऊन व्हिडिओ वगैरे पहा NHM अपडेटचे वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्हाला हे सर्व माहिती भेटेल। आपण NHMचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या परमनंटचे जे काही प्रत्येक अपडेट आहेत आपण डेली जे काही येतात किंवा जी आहेत माहिती ते आपण अपलोड करतो, जेणेकरून ज्यांना सर्वांना ही माहिती भेटेल। तर या ठिकाणी हे जर GR कोणाला पाहिजे असेल तर हा PDF जो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केला जातो। टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही PDF घेऊ शकता। आणि हा जो अगोदरचा GR तुम्हाला ह्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे शासन निर्णय, तो शासन निर्णय जो आहे ह्या वेबसाईटवर अवेलेबल आहे, तुम्ही या वेबसाईटवर जाऊन घेऊ शकता, महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर।
त्यासाठी तुम्हाला हा नंबर टाकावा लागेल. हा नंबर टाकल्यावर तो ऑलरेडी तुम्हाला त्या ठिकाणी ओपन होऊन दिसेल. यानंतरचे जे काही अपडेट वगैरे असतील NHMच्या परमनंट संदर्भातले ते पण अपडेट आपण आपल्या चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करू. जे काही आपल्याला अपडेट जे काही लवकरात लवकर भेटतील ते लगेच आपल्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला जर हे आवडलं असेल नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा अपडेट डेली भेटतील. धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.